हाय हॅलो नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. तर आपला दिवस कधी उजाडतो कधी संपतो हे खरंच कळत नाही आहे. जर आपण व्यवस्थित विचार करून बघितलं ना तर किती पटापट दिवस जात आहे हे सुद्धा लक्षात येत नाही आहे. आधी कसं व्हायचं, दिवस खूप मोठा वाटायचा आणि हळूहळू जायचा. तसं आता मात्र होत नाही आहे. आता कसं कधी पटकन महिना संपतो, वर्ष संपते हे सुद्धा लक्षात येत नाही आहे. म्हणूनच आपल्याला जोही वेळ मिळतो त्याचा पुरेपूर फायदा पण घेतलाच पाहिजे, हे खूप गरजेचं आहे. आणि आपण जशी आपली घराची कामे असतात ना ती वेळच्या वेळी लगेचच आटोपली तर आपल्याला खूप एक्स्ट्राचा असा वेळ मिळतो. काही वेगळे कामे होऊ शकतात. जसं बऱ्याच जणांचं हेच म्हणणं असते की वेळ मिळत नाही, वेळ मिळत नाही, वेळ पुरत नाही आहे. पण वेळ मिळत नसतो, तो आपल्याला नेहमी काढावा लागत असतो. आणि त्यासाठी जी आपली रोजची कामे आहे, मग ती काही पण असो, तुम्हाला माहितीच आहे की ती कामे आपल्यालाच करावी लागणार आहे. तर ती आधीच पूर्ण करून ठेवली तर फार असा एक्स्ट्राचा वेळ आपल्याला मिळतो. त्यामुळे सगळ्याच कामांचं असं आपोआपच एक वेळापत्रक तयार होऊन जातं. कामांचं नियोजन होऊन ती कामे वेळेत पूर्ण होतात. जसं आज सुट्टीच्या दिवशी मी एक्स्ट्राची कामे असं पूर्ण करून घेत असते. काही बनवून ठेवायचं असलं तर ती बनवून घेत असते, किंवा काही आणायचं असलं तर त्या गोष्टींसाठी आपोआपच वेळ मिळून जातो. तर बघा, मी असं मुलांसाठी असं हेल्दी स्नॅक्स असं बनवून ठेवत असते. तर इथे मी मसाला मखाना बनवून घेत आहे. हे रोस्टेड मखाना असतात, लहान मुलांसाठी नाही तर घरातल्या सगळ्यांसाठी सुद्धा आवडीने असं खाऊ शकतात. संध्याकाळच्या चहाच्या वेळेस किंवा असं छोट्याशा भुकीसाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. सोपी रेसिपी आहे. आधी मखानाला कढईमध्ये मीडियम टू लो फ्लेमवर तूप किंवा तेल घालून छान भाजून घ्यायचं. नंतर त्यामध्ये आपले घरगुती जे मसाले असतात ते घालून थोडं तेल स्प्रे करून घ्यायचं, म्हणजे पूर्ण मखाण्याला मसाल्याची अशी कोटिंग होतात. बस तयार आहे मसाला मखाना. खायला पण फार टेस्टी लागतात आणि तेवढेच फायदेशीर पण असतात. तर इथे मी सोबतच चहा देखील ठेवून देत आहे. घरी रेनोव्हेशनचं काम सुरूच आहे, तर त्या दादांसाठी पण चहा करते आहे. इथे चहा तयार होते तोपर्यंत बाकीची कामे आटपून घेते म्हटलं. कारण माहिती आहे का, आपल्या स्त्रियांना घरातली कामे आणि घरातल्या जबाबदाऱ्या, मुलांच्या जबाबदाऱ्या त्या कधी चुकल्याच नाही आहेत. आणि जर ते आपण काम करताना आपलं घर, आपली मुलं, आपली माणसं असा विचार करून तर ते काम केलं ना तर ते जबरदस्तीचं वाटत नाही. कारण माहिती आहे का, तुमच्या घरातलं काम, तुमच्या जबाबदाऱ्या आणि तुम्ही जितक्या व्यवस्थित करता तितकं कोणीच करू शकत नाही. आणि आपण जर असं रोज वेळातला वेळ काढून काही कामे करत राहिलो तर उलट आपलाच वेळ वाचतो. तर बघा, हे माझे मसाला बॉक्स आहेत. यामध्ये रोजचे असे वापरण्याचे मसाले ठेवलेले असतात. आता एवढ्यातच असं मस्त स्वच्छ घासून धुवून ठेवलेले होते, पण थोडे मसाले खाली पडल्यामुळे ते असं दिसलेलं, तर क्लीन करून घेते म्हटलं. आणि सोबतच जे संपलेले असतात ते सुद्धा भरून ठेवले जातात. असं किचनमधलंच नाही तर संपूर्ण घरामधलं रोजच थोडं थोडं काम करून घेतलं ना तर आपलं घर प्रसन्न वाटू लागतं. आणि कधी कधी एखाद्या वेळेस कंटाळा पण येतो, तर तेव्हा मग असं छान मन लावून आपल्यासाठी वेळ काढायचा आणि आपल्याला जे वाटेल ते व्यवस्थित करायचं. कारण ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. स्वतःसाठी वेळ काढणं, बाहेर फिरायला जाणं किंवा मैत्रिणीसोबत गप्पा मारणं, स्वतःसाठी काही वस्तू विकत घेणं, मग ती छोटी असो वा मोठी, पण त्यातच मनाला खूप छान वाटायला लागतं. त्यामुळे आपलं प्रत्येक काम असं मन लावून केलं जातं आणि असं काम म्हणजे असं जबरदस्तीचं वाटत नाही. कधीकधी आपण स्वतःसाठी सुद्धा वेळ काढायला पाहिजे. स्वतःसाठी जे आवडेल ते बनवायचं, छान वेळ काढून एन्जॉय करायचा. ते तितकंच आपल्याला असं मानसिक ताण कमी होऊन जातो. तर सगळ्यांसाठी मस्त असं चहा बनवून दिला आणि मी माझ्यासाठी मस्त असं खूप गोड असलेलं खरबूज चिरून घेणार आहे. कारण आपण आपली काळजी घेतली पाहिजे, पण ते तसं होत नाही. आपण स्त्रिया काय करतो माहिती आहे का, जे घरातल्यांसाठी बाकीच्यासाठी बनवतो ते आपली इच्छा नसतानाही किंवा आवडत नसतानासुद्धा खाऊन घेतो. पण का, तर आपल्याला दुसरं काही बनवायचं काम नको म्हणून. असं न करता आपल्या शरीराला काय गरजेचं आहे याचीसुद्धा काळजी आपण घेतली पाहिजे. कारण तुमचं शरीर जर व्यवस्थित असेल तरच तुम्ही दिवसभर ती कामे व्यवस्थितरित्या करू शकता.
तर हे खरबूज छान बारीक चिरून घेतलेलं आहे आणि माझ्यासाठी प्लेटमध्ये काढून बाकीचं जे जे खरबूज आहे तर ते असं कट करून एका डब्यामध्ये भरून ठेवते, म्हणजे वेळेवर पटकन खायला घेता येईल. नाहीतर बरेचदा काय होते, आपल्याला कट करायचा सुद्धा कंटाळा येतो, मग आपण दुसऱ्याच अनहेल्दी गोष्टीकडे खाण्यामध्ये व्यस्त होऊन जातो. आणि असं एकदाच असं कट करून ठेवलं तर जास्त वेळ पण जात नाही आणि जास्त कचरा पण होत नाही. तर आता मी असं मस्त खरबूज एन्जॉय केलं आणि परत कामाला लागले. कालच अहोंनी पूर्ण आठवडाभर पुरेल असा भाजीचं घेऊन आलेले होते, तर ते म्हटलं मी आधीच स्वच्छ धुवून आणि निवडून वगैरे ठेवून दिलेलं होतं आत, म्हणजे आता मस्त नीट अरेंज करून सगळं व्यवस्थित ठेवता येईल फ्रीजमध्ये. तर इथे मी असे कंटेनर्स वापरत असते फ्रीजमध्ये भाजी ठेवण्यासाठी. या डब्यांमध्ये पण खूप छान सगळ्याच भाज्या अगदी व्यवस्थित बसतात. तर हे डबे मास्टर कुक ब्रँडचे आहेत. मी या डब्यांचा सेटच घेतला होता ऑनलाईन. यामध्ये भरपूर असे डबे मिळाले आहेत, तेही वेगवेगळ्या साईज आणि शेपमध्ये, आणि क्वालिटी पण खूप छान आहे. तर मी या डब्यांमध्ये अशी बरेच वर्ष झाली आहेत असं सगळ्या भाज्या व्यवस्थित ठेवत असते. आणि पालेभाज्या किंवा फळभाज्या अशा या डब्यांमध्ये असतात ना, त्याच्या खाली असं टिश्यू पेपर किंवा एखादीशी नॅपकिन किंवा रुमालसुद्धा तुम्ही वापरू शकता. त्यांनी काय होते, डब्यामध्ये जे असं मॉइश्चर तयार होतं ना, तर ते पूर्ण ॲब्झॉर्ब होऊन जातं आणि सगळ्या भाज्या व्यवस्थित फ्रेश टिकून राहतात, अगदी 10 दिवससुद्धा. यासोबतच मी अशा जाळीच्या पिशव्यासुद्धा घेतलेल्या आहे, तर त्या अशा बटाटा धुवून वगैरे ठेवायसाठी खूप कामी पडतात. या पिशव्यांचा देखील मी सेटच घेतलेला होता. आता बरीच वर्ष झाली आहेत या पिशव्या यूज करते आहे आणि अजूनही व्यवस्थित आहेत. तर लिंबू पण मी असंच डब्यामध्ये ठेवून देत असते. अशामुळे लिंबूसुद्धा 15-20 दिवस एकदम फ्रेश टिकून राहतात, अजिबात कोरडे होत नाही, काळेसुद्धा पडत नाही. इथे मी शेवग्याच्या शेंगा त्या थोड्याफार अशा काप करून घेत आहे, त्यामुळे त्या डब्यांमध्ये व्यवस्थित बसणारही आणि एकदम फ्रेश पण राहणार. आणि नाहीतर कसं काय होते, बरीचदा अशा गोष्टी असतात आपल्या फ्रीजमध्ये, त्या असे कुठेतरी मागे पडून राहतात आणि आपल्याला दिसतसुद्धा नाही, आणि मग पडून पडून त्या खराब देखील होतात. त्यामुळे मला असं डब्यांमध्ये स्टोअर करून ठेवणं फार योग्य वाटतं. यामुळे काय होतं, आपल्या फ्रीजमध्ये ज्या भाज्या आहेत त्या कोणत्या आहेत, व्यवस्थित आहे की नाही, हे सगळं लक्षात राहतं. आणि सोबतच आपण नियोजनसुद्धा करू शकतो की या दिवशी आपण ही भाजी बनवायची, किंवा एखादी भाजी जी जास्त दिवस टिकणार नाही, मग ती लवकर बनवून घ्यायची. त्याने काय होतं माहिती आहे का, की आपला जो फ्रीज आहे तो नेहमी असा फ्रेश राहतो, एकसारखा असं क्लीन करत राहायची पण गरज पडत नाही. आणि यामुळे कसं सगळ्याच प्रकारच्या अशा भाज्या खाल्ल्या जातात. आपल्याला वाटतं ना कधी कधी की काय आपण नेहमी एकच भाजी बनवतो आहे. मग जर असं आठवड्याचं नियोजन असलं ना, तर सगळ्याच सीझनल भाज्यांची अशी सवय लागून जाते आणि बोरिंग पण वाटत नाही. आपण जर अशा भाज्या एक्स्ट्राच्या ज्या आणून ठेवतो, जर तुम्ही अशाच फ्रीजमध्ये ठेवल्या ना, तर त्या लवकर खराब देखील होतात. तर म्हणूनच भाज्या आणल्या की त्या लगेचच स्वच्छ धुवून मग छान सुकवून मगच त्या फ्रीजमध्ये ठेवल्या तर अगदी आठवडाभर पुरतात. अशा त्या फ्रीजमध्ये व्यवस्थित फ्रेशसुद्धा राहतात. हा एक डबा मी रिसेंटलीच घेतलेला आहे. याचा खूप महत्त्वाचा उपयोग होतो आहे, तो म्हणजे यामध्ये आपल्याला भाजीला किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी जे घाईमध्ये जे फोडणीसाठी लागतं ना, ते सगळं असं एकाच डब्यामध्ये ठेवल्या जातं. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींसाठी वेगवेगळे डबेसुद्धा ठेवायची गरज पडत नाही आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, मी मिरच्यांचे देठसुद्धा काढून ठेवत आहे, त्यामुळे मिरच्या लवकर खराब होत नाही. आणि देठ जर आपण अशीच राहू दिले तर त्या पटकन खराब पण होतात आणि त्या उपयोगी पण पडत नाही. तर बघा, अशा जर आपण काही सवयी बाळगल्या ना, तर वेळेची सुद्धा आणि पैशाची देखील बचत होते. आणि आपण आपल्या घरासाठी काही अशा गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट केलं ना, तर ते असं खूप फायदेशीर ठरतं, कारण त्यामुळे ना आपलं आरोग्य देखील चांगलं राहतं. तर मी इथे सगळं असं एकाच डब्यामध्ये सगळं फोडणीचं सामान व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे. या डब्यामध्ये ना मी आधी असे टमाटर ठेवलेले होते, तर तुम्ही बघू शकता तो अजूनही खूप फ्रेश आहेत. यामध्ये ठेवलेलं असं टिश्यू ते सगळं चेंज करून घेत आहे. आणि जे पाणी असतं ना डब्यामध्ये ते सुद्धा पुसून घेतलं की त्यामुळे जे व्यवस्थित भाजीपाला ठेवलेला राहतो तो खराब पण होत नाही.
आपल्याला रोजच्या जेवणामध्ये जे सॅलड लागतं ते असं एकाच डब्यामध्ये ठेवलं ना, तर जेव्हा आपल्याला बनवायचं काम पडते तर तेव्हा आपण सगळं असं एकाच डब्यामधून घेऊ शकतो आणि सोबत सगळं यूजमध्ये पण येऊन जाते. तर अशा प्रकारे मी माझा सगळा भाजीपाला व्यवस्थित धुवून, सुकवून आणि फ्रीजमध्ये नीट अरेंज करून ठेवते. असं केल्यावर ना आठवडाभर स्वयंपाक करताना खूप वेळ वाचतो आणि सगळं फ्रेश पण राहतं. घरकाम जरी रोजचं असलं तरी त्यात थोडी प्लॅनिंग केली की ते खूप इझी होतं. आपल्याला घरच्यांसाठी काहीतरी चांगलं बनवायचं असतं ना, तर तेव्हा ही छोटी छोटी तयारी खूप कामाला येते. तुम्ही पण अशीच प्रिपरेशन करता का? की अजून काही वेगळे टिप्स असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मला खूप आवडेल वाचायला. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच रोजच्या सिंपल आणि युजफुल ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि घरच्यांची काळजी घ्या. बाय.